हिंगोली तालुक्यातील नवखा येथे जप्त केलेली वाळू नेण्यास विरोध करणाऱ्या पोलीस पाटलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील येडूद येथील एका व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 12 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील नवखा येथे महसूल विभागाच्या पथकाने काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळ 16 ब्रास वाळू जप्त केली होती। सदर वाळू पोलीस पाटील सतीश पातळे यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या हवाली करण्यात आली होती। दरम्यान सोमवारी दिनांक 12 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येडूद येथील विजय घुगे तेथे आला। त्याने सदर वाळू मला न्यायची आहे असे म्हणत वाहनामध्ये वाळू भरण्यास सुरुवात केली। मात्र पोलीस पाटील सतीश यांनी त्याला रोखले। सदर वाळू जप्त केलेली असून आपणास सांभाळण्यासाठी दिली आहे, त्यामुळे वाळू नेता येणार नाही असे सांगत वाळू नेण्यास विरोध केला। यावरून विजय यांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली। तू जर मध्ये आडवा आलास तर गाडीच्या चाकाखाली चिरडून टाकील, तसेच तुझ्या घरच्यांनाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला। त्यानंतर पोलीस पाटील सतीश हे घरी जात असताना त्यांच्या घरासमोर जाऊन पुन्हा धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या आईला शिवेगाळ केली। या प्रकरणी पोलीस पाटील सतीश यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय घुगे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपधीक्षक उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आशिष उंबरकर, बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत।